शिवबांनी या महाराष्ट्राचा राजा झाला नसता तर या महाराष्ट्रात कधीच भगवा झेंडा फडकलाच नसता, कधीच फडकला नसता। या महाराष्ट्रात भगवा झेंडा कधी फडकला नसता। आप लोगों को मालूम होना चाहिए जो कुछ बातें हैं जो बताने जा रहा हूं मैं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं जे चित्र आपण बघतोय आज हे एका मुस्लिम बांधवांनी काढलेलं आहे, लक्षात ठेवा। छत्रपति शिवाजी महाराज का जो आज हम पूरा फोटो देखते हैं, जिनका नाम है मीर मोहम्मद, उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का पहला चित्र निकाला है जो हम अभी देखते हैं। और हमें लड़ाया जाता है हिंदू मुस्लिम करके। सबसे पहले जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज इनका जो पहला चित्र बनाया था वो मीर मोहम्मद, वो सुन्नत वाले थे। अरे छत्रपति शिवाजी राजे के अंगरक्षक सिद्दी इब्राहिम मदारी मेहतर ये भी सुन्नत वाले थे। राजे शिवराय के सरदार सिद्दी हिलाल ये भी सुन्नत वाले थे। इब्राहिम दाऊद खान आरमान दल प्रमुख ये भी सुन्नत वाले थे। और ये मत भूलो जो छत्रपति शिवाजी महाराज को 800 पठान जो बाहर से आए थे वो भी सुन्नत वाले थे। मगर हमें लड़ाया जाता है हिंदू मुस्लिम करके हमें लड़ाया जाता है यारो। इसलिए कहता हूं आज प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाची कबर आहे कोणी बांधली? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधली आहे, लक्षात ठेवा। या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत। आणि म्हणून म्हणायचं आहे का बोलने के लिए बहुत कुछ है लेकिन वक्त का पता देके मेरे को बोलना पड़ेगा की शिवरायांचे नाव घेऊन बाबासाहेबांचा देश करणारा कधीच मराठा होऊ शकत नाही। की शिवरायांचे नाव घेऊन बाबासाहेबांचा देश करणारा हा कधी मराठा होऊ शकत नाही। आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन शिवरायाचा अपमान करणारा हा कधी जय भीमाला होऊ शकत नाही। तुमच्या टाळ्या वाजतील तेव्हा गाणं पुढे जाणार, नाहीतर इथंच थांबवतो। जे सत्य आहे ते सत्य आहे, फक्त घरातून येऊन इथं बसलेले आहेत असं करू नका। की शिवरायांचे नाव घेऊन बाबासाहेबांचा देश करणारा कधीच मराठा होऊ शकत नाही। बाबासाहेबांचे नाव घेऊन शिवरायांचा अपमान करणारा कधी जय भीमाला होऊ शकत नाही। कारण या दोन्ही महापुरुषांनी कधी जातीवाद केला नाही। आणि आपल्याकडून जर का अशी चूक होत असेल तर आपल्याला या दोन्ही महापुरुषांचा नाव घेण्याचा काही अधिकार नाही, काही अधिकार नाही। या दोन्ही महापुरुषांचे नाव घेण्याचा अधिकार नाही। कारण दोन्ही महापुरुषांनी या बहुजनाला वाचवलेला। छत्रपती शिवरायांच्या जमान्यामध्ये सुद्धा मुस्लिम बांधव छत्रपती शिवरायांना का साथ देत होते हा आपण विचार करायला पाहिजे। पण आज किंवा पुण्यवादी लोक हे आपल्याला आजमावत आहेत। आपण आहोत मागे ते देशाच्या दिशेने धावत आहे। किंवा पुण्यवादी लोक हे आपल्याला आपसामध्ये आजमावत आहे। आपण आहोत मागे देशाच्या दिशेने धावत आहे। अरे तेली माळी कोणी कुंडी महार मांग चामार मराठा आपण आहोत सगळे भाऊ। पण हे जातीवादी खोटा इतिहास सांगू आपल्याला आपसामध्ये भांडवत आहे, आपसामध्ये भांडणं लावत आहे। आणि म्हणून काय म्हणायचं आहे, हुकुमशाहीला हटून या भारतात मानवतेला ठाण केलं। लढतच राहिले ते जिद्दीने किती वैऱ्यांनी त्यांना बदनाम केलं। असा इतिहासामध्ये एकही पन्न मी पाहिलेलं नाही आहे की कोणत्या तरी मुस्लिम बांधवांनी किंवा कोणत्या तरी मुस्लिम समाजातील बांधवांनी छत्रपती शिवाजी गोष्टी बदनामी केली असेल म्हणून असं कधी आमच्या कानावर आलेलं नाही आणि वाचलं पण नाही। काही लोक आपल्यामध्ये भांडणं लावतात पण त्याच्यापासून आपण सावधान राहायला पाहिजे। हुकुमशाहीला हटवून या भारतात मानवतेला ठाम केलं। लढतच राहिल्या ते जिद्दीने किती वैऱ्यांनी त्यांना बदनाम केलं।
ऐकून फेकून हुकुमशाहीला हातून या भातात मारत त्याला ठाम केलं. लढतच राहिले त्या चुकीने किती वऱ्यांनी त्यांना बदनाम केलं. आणि ऐकून फेकून अरे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार असो की भीमरायाची लेखणी, या दोन्ही महापुरुषांच्या हत्यारांनी बहुजनांना उद्धारण्याचं काम केलं. बहुजनांना उद्धारण्याचं काम. दोन्ही महापुरुषांच्या हत्याराने बहुजनांना उद्धाराचं काम केलं. कारण छत्रपती शिवाजी महाराज होत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यांना. आता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना बोलणं सोडून द्या. आणि सर्वात महत्वाचं एक तुम्हाला सांगतोय, 4थ्या वर्गाच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं सर, गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपतींच्या विषयी लिहिलेलं होतं. पण गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज नाही तर बहुजन प्रतिपालक हे छत्रपती शिवाजी महाराज हे लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हणतात काय, स्त्रियांच्या भावनांना, अरे स्त्रियांच्या भावनांना या दोन्ही महापुरुषांनी जाणले. त्यांच्या संरक्षणासाठी नियमाचे शस्त्र आणले. आणि बघा किती स्वच्छ शिवराय माझ्या भीमरायाचे चरित्र होते. दोघांनी परस्त्रीला आई आणि बहिणी समान मानले. दोघांनी परस्त्रीला आई बहिणी समान मानले. आणि म्हणून म्हणायचं काय, न्यायासाठी अन्यायावर, न्यायासाठी अन्यायावर, अन्यायाच्या आव्हानावर आली करीतवर अर्पण. न्यायासाठी अन्यायावर, न्यायासाठी अन्यायावर, न्यायासाठी अन्यायावर, न्यायासाठी अन्यायावर, अन्यायाच्या. भाई आवाज कम मत करना दादा, थोडासा बड़ा आवाज खुल रहा है. अभी आवाज खुल रहा है, आप जरा थोड़ा साथ दे दो. न्यायासाठी अन्यायावर, न्यायासाठी अन्यायावर, न्यायासाठी अन्यायावर, अन्यायाच्या आव्हानावर, अन्यायाच्या आव्हानावर, अन्यायाच्या आव्हानावर, न्यायासाठी अन्यायावर, अन्यायाच्या आव्हानावर, अन्यायाच्या आव्हानावर, आणि करीतवर अर्पण. तडक तडांगी न्यायासाठी अन्यायावर, न्यायासाठी अन्यायावर, न्यायासाठी अन्यायावर, अन्यायाच्या आव्हानावर, अन्यायाच्या आव्हानावर, अन्यायाच्या आव्हानावर, अधिकारीद्वार अर्पण. भीमराया भीमरायाची लेखणी होती शिवरायाची तलवार. भीमरायाची लेखणी
शिवरायांचं ज्यावेळेला राज्य होतं, बहुजन समाज एकत्र होता आणि छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आणले. आज बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिलेली, त्याचा देश करण्याचा प्रयत्न चालू आहे. किती घटना आता बदलून टाकायची. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, पण बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्याच्या अगोदर जे आहे या भारतामध्ये अखंड विद्वान होते. त्यावेळेला त्यांची बुद्धी कुठे गेली होती? त्यावेळेला का कोणी बुद्धी लावली नाही? पण या ठिकाणी एक सांगू इच्छितो की ज्यावेळेला या देशामधून ब्रिटिश गव्हर्नमेंट हे जाणार होते, हा देश सोडून जाणार होते. दादा थोडस जरा साईडला होल तर बरोबर जरा विचारित होता. त्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही घटना आम्हाला लिहून द्या, त्यावेळेला हा देश कसा चालवाल. यावेळेची घटना बंधूंनो 3 वेळेला या देशाची घटना लिहिण्यात आलेली आहे आणि 3ही वेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ती फाडून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकले, कारण मनुस्मृतीच्या नुसार ती घटना लिहिण्यात आलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्यावर ज्यावेळेला घटना लिहिण्याचा पूर्ण भार पडला, बाबासाहेबांनी घटना लिहिली, आज बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून अखंड हा देश आहे बंधूंनो. पण ती घटना कोणी आम्हाला शूद्र म्हटलं, कोणी आम्हाला अतिशूद्र म्हटलं. शूद्र अतिशूद्राच्या हातून ती घटना लिहिण्यात आली म्हणून बदलण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मला काय म्हणायचं आहे की त्याचा चांभार समाजात जन्मलेला नेपोलियन बोनापार्ट युरोप खंडाचा बादशाह झाला. त्या चांभार समाजात जन्मलेला नेपोलियन बोनापार्ट युरोप खंडाचा बादशाह झाला. आई बापाचा पत्ता नसलेला नेटनोल ब्रिटनचा पंतप्रधान झाला. अरे कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला. आणि या शूरवीर महार जमातीमध्ये जन्माला आलेला B.R. आंबेडकर या भारताचा शिल्पकार झाला. या भारताचा शिल्पकार झाला. सर्वांनी आपल्या धर्मासाठी काही ना काही ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. पण बाबासाहेबांनी काय लिहिलं? म्हणून मला म्हणायचं आहे कि वाल्मीकि ने अगर रामायण लिखा है तो व्यास ने महाभारत लिखा है. वाल्मीकि ने अगर रामायण लिखा है तो व्यास ने महाभारत लिखा है. मोहम्मद पैगंबर ने पवित्र कुरान दिया तो ईसा मसीह ने बाइबल का निर्माण किया है. मगर मेरे भिंडी ने तो सभी धर्म के लोगों को एक राह पर चलने वाला संविधान लिखा है. संविधान लिखा है. उद्योजक अनिल कांबळे सर यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. जरा पैसे आले तर टाळा जरा वाजवत जा. एक तर ते पाठबुट साहेबांनी एकदम कमी बजेटमध्ये मला इथं आणलं. हो ना, या कार्यक्रमाचे मी 1.5 लाख रुपये घेतले असते, पण त्यांनी आता काय बोलून फायदा नाही है. काय है सभी दोस्तों थोड़ा ध्यान से सुनिएगा, कारण एक वेळेचा जोरदार आहे ना स्पीकरवाले बंधूसाठी जरा टाळ्या वाजवा बोलतो. कारण मैं 8 तारीख से मेरा प्रोग्राम चालू है. आंखों में पूरा ऐसा लग रहा है कि जैसे मिट्टी घुस गई. मेरी नींद नहीं है लेकिन वो संभाल रहे मुझे. लावा प्लीज. सर्वांना विनंती आहे. साईडला हॅलो नाही सगळं पाठीमागे आहे. हॅलो पाठीमागे विरायाच्या लोकशाहीने दिला आम्हा उच्च दर्जा.
इंद्रायाच्या लोकशाही दिला आम्हा उच्च दर्जा, असे धुरंधर वीर बहादर झाले ना होणार या भूमीवर, असे धुरंधर वीर बहादर झाले ना होणार या भूमीवर, असे धुरंधर वीर बहादर झाले ना होणार या भूमीवर, सांगे अजयची ललकार भीमराय, भीमरायाची लेखणी होती शिवरायाची, भीमरायाची लेखणी होती शिवरायाची, भीमरायाची लेखणी होती शिवरायाची, भीमरायाची लेखणी होती शिवरायाची, भीमरायाची लेखणी होती शिवरायाची. दीपक